नमस्कार. सर्व महाराष्ट्रात तिसऱ्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. या तिसऱ्या मतदानापैकी सर्वात मोठा तिसरा टप्पा पहिल्या दोन टप्प्यापेक्षा महाराष्ट्रातील हा तिसरा टप्पा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. या ठिकाणी 11 ठिकाणी आजच्या लढती होती आहे. या 11 ठिकाणापैकी सर्वच्या सर्व ज्या लढती आहे, फक्त 3 लढती सोडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये होते आहे. या लढतीमध्ये फुटलेले पक्षसुद्धा समाविष्ट आहे. याच्यापैकी ज्या 3 लढती आहे, या 3 लढती फक्त काँग्रेस पक्षाच्या होत्या आहे. त्यापैकी पहिली लढत जी आहे काँग्रेस पक्षाची, ही लातूरला होती आहे. त्या लातूरच्या लढतीमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस पक्ष हा मोठ्या स्वरूपाचा सामना होते आहे. तिथं भारतीय जनता पक्षानं चांगला उमेदवार दिलेला आहे, सुधाकरराव शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे. लातूरला ही लढाई होते आहे. लातूरचं मैदान कोण मारेल, कारण दोन्ही पक्षांनी चांगल्या स्वरूपाची तयारी केली. दोन्ही पक्षांनी कॉर्नर बैठक आयोजित केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची त्या ठिकाणी प्रचार रॅली झाली. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी आणि सुधाकरराव शृंगारे यांच्यासाठी मोठ्या स्वरूपाची मेहनत घेतली. या उलट त्या ठिकाणचे शिवाजीराव काळगे जे आहे, यांच्यासाठी या विलासराव देशमुख यांच्या कुटुंबानं मोठ्या स्वरूपाची मेहनत घेतलेली आहे. त्या ठिकाणी उदगीरला महाराष्ट्रातील पहिली सभा उदगीरला प्रियंका गांधी यांच्या रूपानं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाला फळाला आली. प्रियंका गांधी यांनी त्या भाषणातून मोठ्या स्वरूपाचा करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी प्रियंका गांधींचं जे भाषण जे आहे, जे मेहनत आहे, कितीपर्यंत फळाला येते हे देखील आपल्याला ठिकाणी पाहावं लागेल. निवडणुकीच्या मैदानामध्ये कितीही जरी उमेदवार असले, परंतु त्या ठिकाणची सरळ लढत आहे. सुधाकरराव शृंगारे भाजप विरुद्ध शिवाजी काळगे काँग्रेस, अशी सरळ लढत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. येणाऱ्या 4 जूनला दोघांमध्ये कोण बाजी मारणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. दुसरी काँग्रेसची जी लढत आहे, सोलापूरची लढत आहे. सोलापूरच्या ज्या लढतीमध्ये जे आहे, सोलापूरच्या लढतीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी सोलापूरची लढत होती आहे. सोलापूरचं वैशिष्ट्य असं की दोन्ही ठिकाणचे जे म्हणजे दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहे, हे आमदार आहे. दोन्ही पक्षाचे आमदार असलेले उमेदवार दोघंही जण जे आहे, हे तरुण आमदार आहे. त्या ठिकाणी फक्त वाद एकच निर्माण झालेला आहे, स्थानिक विरुद्ध परकीय. कारण राम सातपुते भारतीय जनता पक्षानं ज्यांना तिकीट दिली खासदारकीची, ते त्या मतदारसंघातले नाही. या उलट प्रणिती शिंदे या स्थानिक आमदार आहे. त्या ठिकाणचं एक लोकप्रिय असलेलं आमदारकीचं नेतृत्व करणाऱ्या महिला आहे. त्याच्यामुळं जी सरळ लढत जी आहे, प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशीच आहे. या उलट 2 वेळचे जे खासदार आहे, भारतीय जनता पक्षाचा असलेला हा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पक्षानं हा चांगला बांधलेला मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 2 वेळचे जे खासदार होते, भारतीय जनता पक्षाचेच होते. या उलट प्रणिती शिंदेचे जे वडील आहे, सुशीलकुमार शिंदे, हे 2019ला भारतीय जनता पक्षाच्या खासदाराकडून पराभूत झाले. त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये वेगळ्या स्वरूपाचा उमेदवार उतरवायचा मानस राष्ट्रीय काँग्रेसनं आखला आणि त्या ठिकाणी प्रणिती शिंदेच्या रूपानं एक तगडा उमेदवार राम सातपुतेच्या विरोधामध्ये उतरवला. राम सातपुते आणि प्रणिती शिंदे चांगल्या स्वरूपाची मेहनत घेत आहे, कॉर्नर बैठका लावत आहे, जनसंपर्क त्यांचा मोठ्या स्वरूपाचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी ती प्रतिष्ठेची लढत केलेली आहे. या उलट काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून आपला प्रचार करणं सुरू केलेला आहे. हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्यानंतरची जे तिसरी लढत जी आहे काँग्रेस पक्षाची, ही कोल्हापूरची लढत आहे. कोल्हापूरला जी लढत होते आहे काँग्रेस पक्षाची, ही शाहू महाराज त्यांचे उमेदवार आहे. या विरुद्ध शाहू महाराजांच्या विरोधामध्ये जे उमेदवार लढलेले आहे, शिवसेनेचे उमेदवार आहे, जे बंडामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेले. त्यांचं नाव आहे संजय मंडलिक. या शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी ही लढत होते आहे. एक राजघराणं म्हणजे शाहू महाराज नेतृत्व करते आहे. या उलट त्या ठिकाणी संजय मंडलिक यांनी राजश्री शाहू महाराजांचा अपमान केलेला आहे. ते खरे वारसदार नाही, ही गोष्ट लोकांना आवडलेली नाही. त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये लोक जे आहे, मतदार जे आहे, संजय मंडलिकांच्या पाठीशी उभे राहणार की शाहू महाराजांच्या पाठीशी उभे राहणार, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. या उलट शाहू महाराजांचा जो मुलगा होता संभाजीराजे, राष्ट्रवादीकडून त्यांनी एका निवडणुकीमध्ये लढले होते. त्यांचा पराभव जो होता हा सदाशिवराव मंडलिक यांनी केलेला होता. सदाशिवराव मंडलिक
तेव्हा पुरोगामी विचाराचे होते. सदाशिव मंडलिकांचं जे व्यक्तिमत्व हे चांगल्या स्वरूपाचं होतं. ते सदाशिवराव मंडलिक हे जनतेचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उतरवले होते, तो इतिहास आहे. परंतु या निवडणुकीमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी सरळ लढत आहे. त्यामुळे लोक कोणाला पाठिंबा देतात, कोणाला निवडून आणतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या 3 लढती व्यतिरिक्त या 11 लढतीमध्ये हातकणंगलेची लढत जी आहे हे महत्त्वपूर्ण लढत आहे. सर्वच्या सर्व ज्या लढती आहे ह्या 2 उमेदवारामध्ये आहे, परंतु हातकणंगलेची जी लढत आहे हे 3 उमेदवारामध्ये आहे. तिथं उद्धव ठाकरे शिवसेना गटानं मोठ्या स्वरूपाची चूक केली. त्या ठिकाणी जो 3रा उमेदवार दिला तो द्यायलाच पाहिजे नव्हता. त्या ठिकाणी राजू शेट्टी 2019ला 2ऱ्या क्रमांकावर होते, त्यांचा पराभव झालेला होता. कारण त्या ठिकाणी राजू शेट्टींची जी ताकद आहे मोठ्या स्वरूपाची त्या ठिकाणी ताकद आहे, त्याच्यामुळं राजू शेट्टींना पाठिंबा देणं हे उचित होतं. परंतु त्या ठिकाणी सत्यजित पाटीलच्या रूपानं त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आपला उमेदवार दिला आणि 2 अंगांमध्ये होणारी जी लढत आहे तिरंगी लढत करून टाकली. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटानं आपला जुना खासदार हा रिपीट केला. धैर्यशील माने यांना त्या ठिकाणी आपली तिकीट दिली आणि त्या ठिकाणी धैर्यशील माने म्हणजे शिवसेना गट एकनाथ शिंदे यांची मोठ्या स्वरूपाची ताकद आहे. परंतु त्या ठिकाणी मतांचं जे मताचं डिवायडेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणाला विजय मिळेल हे सध्या तरी सांगता येणार नाही. त्या ठिकाणी धैर्यशील माने हे चांगले उमेदवार आहे. त्या उलट जे राजू शेट्टी जे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहे, या दोघांमध्येच खरं तर लढत व्हायला पाहिजे होती. परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आपला 3रा जो उमेदवार दिला तो 3रा उमेदवार दिल्यामुळं मतांचं डिवायडेशन होतं आणि हे मतांचं डिवायडेशन जे आहे कोणाच्या पथ्यावर पळते आणि कोणता उमेदवार निवडून येतो, त्यामुळं सत्यजित पाटील बाजी मारणार की धैर्यशील माने बाजी मारणार की त्या ठिकाणी राजू शेट्टी बाजी मारणार हे सध्या सांगणं कठीण झालेलं आहे. ही धैर्यशील मानेची जी बाजू आहे थोडीशी मजबूत स्वरूपाची आहे. त्यामुळं हातकणंगलेचं मैदान कोण मारणार हे आपल्याला 4 जूनला पाहावंच लागेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी धाराशिवची मोठ्या स्वरूपामध्ये एक सेफ जागा मानल्या जाते. धाराशिव या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध अजित पवार गट राष्ट्रवादी ज्यांचं घड्याळ हे चिन्ह यांच्यामध्ये सरळ लढत होते आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी जागा अजित पवार गटाला का सोडली हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचं कोणत्या स्वरूपाची ताकद नाही. अजित पवारांचा त्या ठिकाणी उमेदवारही त्यांना आयात करावा लागला. या उलट त्या ठिकाणचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जो खासदार होता, जो खासदार आणि आमदारामध्ये फूट पडल्यानंतर तो जो खासदार होता ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे सोबतच राहिले. त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणची धाराशिवची जी तिकीट होती उद्धव ठाकरे यांनी ओमराजेला दिली. ओमराजेचं चिन्ह मशाल हे आहे. या उलट उद्धव ठाकरे राष्ट्रवादी गटाचं घड्याळ हे जरी चिन्ह असलं पण त्यांच्याजवळ उमेदवार नव्हता. उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देणं अतिशय आवश्यक वाटलं अजित पवार गटाला. म्हणून अजित पवार गटानं त्या ठिकाणी उमेदवार जो होता हा आयात केला. त्या ठिकाणच्या ज्या भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश दिला आणि अजित पवार गटाकडून त्यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता. त्याच्यामध्ये अर्चना पाटील असं म्हणतात की माझा जो नवरा आहे हा भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कशासाठी वाढवण्याचा प्रयत्न करू. या त्यांच्या प्रचाराच्या व्हायरलमधून मोठ्या स्वरूपाचा जो प्रचार झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी कोणत्या स्वरूपाचा लाभदायक नव्हता. त्याच्यामुळं त्या ठिकाणचं मैदान कोण मारणार. धाराशिव या ठिकाणी उद्धव ठाकरे गट शिवसेनेसाठी एक सेफ स्वरूपाचं मैदान मानलं जातं. परंतु जोपर्यंत निकाल लागत नाही, जोपर्यंत मतमोजणी होत नाही, तोपर्यंत कोणती जागा आपल्यासाठी सेफ आहे हे सांगता येणार नाही. त्यानंतर या 11 लढतीमध्ये सांगलीला लढत होते आहे. जशी उद्धव ठाकरे गटानं हातकणंगले या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची चूक केली तशीच चूक त्या ठिकाणी सांगली या ठिकाणी केली. सांगली या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेनेचं कोणत्या स्वरूपाचं पाठबळ नाही, त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची मोर्चेबांधणी, आपल्या महाविकास आघाडीमधील मित्रपक्षाला कोणत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी चर्चा केली नाही. एक पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना घेतली आणि परस्पर आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करून टाकला.
तुम्ही जर मित्रपक्षाला जर विश्वासात जर घेतलं असतं आणि त्या ठिकाणी आपली ताकद जर दुसऱ्या पक्षाला जर दिली जर असती, तर त्या ठिकाणी जरासा तुमचा जो विजय झाला असता हा सुकर झाला असता. त्या ठिकाणी फक्त उमेदवार भेटला, पक्षाला त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची ताकद नाही. तिथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक चांगल्या प्रकारचा उमेदवार मिळाला. कुस्तीगीरपटू ज्यांनी वीरकेसरी प्राप्त केलं, चंद्रहार पाटील नावाचा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला उमेदवार मिळाला. परंतु पक्षाची ताकद तुमची काय त्या ठिकाणी आहे? तुम्ही तुमच्या मित्रपक्षाची चर्चा तरी केली काय? परंतु त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनं चूक केली, त्या ठिकाणी परस्पर उमेदवार घोषित केला. त्यामुळे दोन पक्षांमध्ये होणारी जे लढत आहे त्या ठिकाणी 3 आघाडीमध्ये लढत होते आहे, 3 तिरंगी लढत होती आहे त्या ठिकाणची. कारण तो जो मतदारसंघ होता, तो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी मतदारसंघ होता. तिथले 2 वेळचे जे खासदार आहे संजय काका पाटील हे आहे, त्याच्या विरोधामध्ये जो खासदार लढणारा जो होता हा काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी बऱ्यापैकी तयारी केली होती. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार जो होता त्या ठिकाणचा विशाल पाटील हा होता. विशाल पाटीलला एक राजकीय स्वरूपाची पार्श्वभूमी होती. काँग्रेसचा जो उमेदवार जो होता यांना चांगला जो मतदारसंघ बांधलेला होता पूर्वपरंपरागत. भारतीय जनता पक्षाच्या अगोदर सांगली हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. वसंतदादा पाटलांचे जे नातू आहे विशाल पाटीलच्या रूपानं काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी ताकदवार उमेदवार असताना शिवसेनेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंना आपला उमेदवार का घोषित केला हा देखील एक संशोधनाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते हे नाराज झाले. विश्वजित कदमनं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची मोर्चेबांधणी केली होती. त्यांचा जो उमेदवार होता हा विशाल पाटील होता. विशाल पाटील यांनी मोर्चेबांधणी केलेली हे वाया जाता कामा नये म्हणून अपक्ष स्वरूपाचा फॉर्म भरला. काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी झाली आणि दोघांची जी लढत आहे तीन तिरंगी लढत होती आहे. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून विशाल पाटील ज्यांना लिफाफा हे चिन्ह भेटलं, त्या ठिकाणी चंद्रहार पाटील जे कुस्तीगीर आहे त्या ठिकाणी कुस्तीगीर असताना त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह भेटलं आणि भारतीय जनता पक्षाचे जे तगडे जे उमेदवार आहे संजय काका पाटील हे कमळावर त्या ठिकाणी लढते आहे. सर्वची सर्व जे ताकद आहे काँग्रेस पक्षाची हे विशाल पाटलाच्या मागे आहे. त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातलं. नाना पटोले या ठिकाणी आले. विश्वजित कदम जे होते यांची मोठ्या स्वरूपाची मनभरणी केली. परंतु ती मनभरणी मतांमध्ये किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी परावर्तित होते. त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांचं जे विजयाचं जे गणित आहे हे काँग्रेसच्या मतदानावर अवलंबून आहे. त्यामुळं त्या ठिकाणच्या विजयाबद्दल आपल्याला सध्या कोणत्या स्वरूपाची साशंकता व्यक्त करता येणार नाही. महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची विजयाची अपेक्षा होती. महाविकास आघाडीत ते मैदान मारलं देखील असतं, कारण 2 वेळचे जे खासदार आहे संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी नाराजीचा सूर आहे आणि तो साहजिकच असते. परंतु तिरंगी लढत होते असल्या कारणानं संजय काका पाटीलांचा जो विजय आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जे आहे यांच्यामध्ये मोठ्या स्वरूपाची लढत हे सुकर होती आहे हे देखील आपल्याला पाहणं अतिशय आवश्यक आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या 11 लढती महाराष्ट्रामध्ये होत्या आहे या 11 लढतीपैकी त्या ठिकाणी कोकणामधल्या ज्या 2 लढती आहेत त्या देखील एक महत्त्वाच्या आहे. त्या लढतीमध्ये रायगडची जे लढत आहे हे मोठ्या स्वरूपाची आहे आणि या कोकणातल्या लढतीचं प्रामुख्यानं जे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी प्रमुख वैशिष्ट्य असं देखील आहे की या निवडणुकीमध्ये सर्वात पहिल्यांदा धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे धनुष्यबाण चिन्ह त्या ठिकाणचं गायब झालेलं आहे. जे धनुष्यबाणानं कोकण हा मतदारसंघ बांधलेला होता, कोकणचं जो प्रांत बांधलेला होता, जो परिसर बांधलेला होता यांना धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही आहे. रायगडची जे लढत आहे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे जे उमेदवार आहे अनंत गीते विरुद्ध मशाल विरुद्ध घड्याळ अशी ती लढत आहे. घड्याळतर्फे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे लढते आहे. सुनील तटकरेला तिथलं भारतीय जनता पक्षाचं कॅडर आणि शिवसेनेचं कॅडर शिंदे गटाचं कोणत्या प्रकारचं मदत करते हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. कारण या अगोदरच त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या कुरबुरी झाल्या. त्या ठिकाणची जे महाडचे जे आमदार आहे भरत गोगावले यांची मोठ्या स्वरूपाची नाराजी आहे. भरत गोगावले म्हणतात की आम्ही अजित पवार गटाचं काम कशासाठी करणार. त्याच्यामुळं अजित पवार गटाचं जे विजयाचं जे गणित आहे हे एकनाथ शिंदे शिवसेना गटावर अवलंबून आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे वोटर आहे त्या ठिकाणचे जे मतदार आहे किती प्रमाणामध्ये अजित पवार गटाला म्हणजे सुनील तटकरेला मदत करतात यावर सुनील तटकरेचा विजय अवलंबून आहे हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी इंटरेस्टिंग जे लढत आहे कोकणामधलीच या 11 जागेपैकी त्याच्यावर सर्व भारताचं लक्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार नारायण राणे विरुद्ध त्या ठिकाणी विनायक राऊत, जे खासदारकीमध्ये शिंदे गटाकडे गेले नाही, ज्यांनी आपली निष्ठा दाखवली उद्धव ठाकरेविषयी, याच्यामध्ये सरळ लढत होते आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये कितीही उमेदवार उभे असले, परंतु लढत जी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत. नारायण राणेच्या अनुषंगाने मोठा जनसंपर्क आहे, धनशक्ती आहे, प्रशासकीय स्वरूपाची यंत्रणा आहे. या उलट विनायक राऊत यांच्या बाजूला सहानुभूती आहे. सहानुभूतीच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून ते नारायण राणे उद्योगमंत्री यांना पछाड देतात काय हे पाहणं देखील अतिशय आवश्यक आहे. हे दोन्ही तगडी लढाई आहे. सहानुभूतीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि जनसंपर्क अशी लढाई होते आहे. दोन्ही पक्षांना चांगल्या स्वरूपाची त्या ठिकाणी मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही म्हणजे भारतीय जनता पक्षानं आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना गटानं त्या ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या. त्यांचे आमदारही त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे काम करते आहे. त्या ठिकाणी जनतेशी संपर्क साधते आहे, कॉर्नर बैठका लावते आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी विजय कोण खिचून आणणार, म्हणजे त्या ठिकाणी मोठा पक्ष खिचून विजय आणणार की सहानुभूतीची लाट यशस्वी होणार, येणाऱ्या 4 जूनला आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंच आहे. त्यानंतरचा आपला जो महत्त्वाचा जो मतदारसंघ आहे साताऱ्याचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी साताऱ्याचे जे उमेदवार जे आहे हे 2 पक्षामध्ये लढती होती आहे. त्या ठिकाणच्या सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष अशी सरळ लढत होते आहे. द्विरंगी लढत त्या ठिकाणी होते आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं साताऱ्याच्या की उदयनराजे भोसले हे पराभूत खासदार आहे त्या ठिकाणचे, आणि शशिकांत शिंदे जे आहे हे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्या ठिकाणी उमेदवार भेटत नव्हता, म्हणून शशिकांत शिंदेला त्या ठिकाणी विधान परिषदेचं तिकीट दिलं, विधान परिषदेवर निवडून आणलं आणि आता खासदारकीचं सुद्धा तिकीट दिलेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी जो उमेदवार आहे ह्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी पाहिजे होता. या उलट भारतीय जनता पक्षानं उदयनराजे भोसले यांचं मोठ्या स्वरूपामध्ये तिकीट जाहीर करण्यामागं मोठ्या स्वरूपाचा उशीर लावला, कारण त्याच्याविषयी मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना गेस करता येत नव्हता, अंदाज लावता येत नव्हता. परंतु शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले जे होते, उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यात आली. त्यांना तयारीला कमी वेळ मिळाला, परंतु जनसंपर्क मोठ्या स्वरूपामध्ये असल्याकारणानं त्या ठिकाणी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरोधामध्ये उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्ष अशी सरळ लढत होते आहे. आपल्याला माहीतच आहे की उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. पावसामध्ये एक सभा झाली होती शरद पवारांची, आणि शरद पवारांचं जे गेम चेंजर ठरलेली सभा होती आणि उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला होता त्या ठिकाणी. या वेळेस उदयनराजे भोसलेला जसं पराभूत केलं तसंच पुन्हा पराभूत करण्याची शरद पवारांना वेळ येईल का, एकनाथ शिंदेला विजय मिळवून देणार का, हे सर्वच सर्व ज्या ठिकाणची जी योजना आहे, जे रणनीती आहे शरद पवार गटाने मोठ्या स्वरूपाची आखलेली आहे. शरद पवार त्या ठिकाणी किती यशस्वी होतात हे देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी या 11 गटांमध्ये जे लढत होते आहे, महत्त्वाच्या ज्या 2 लढती ज्या आहे या शिल्लक राहिलेल्या आहे. त्या महत्त्वाच्या ज्या लढती आहे त्याच्यामधली एक लढत जी आहे हे माढ्याची लढत होती आहे आणि दुसरी लढत होती आहे बारामतीची. या दोन्ही ज्या लढती आहे शरद पवार साहेबांसाठी महत्त्वाच्या आहे. शरद पवार साहेबांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. माढ्याला शरद पवार गटानं मोठ्या स्वरूपाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी उमेदवार आहे. लढत जी आहे काट्याची लढत आहे. त्या ठिकाणी कोणाचा विजय होईल एक सध्या सांगता येणार नाही, कारण दोन्ही पक्षाला त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा पेच भेटलेला आहे. तो जे होम ग्राउंड आहे हे शरद पवार साहेबांचं होम ग्राउंड आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे. त्या ठिकाणी शरद पवार गटांनी मोठ्या स्वरूपाची रणनीती आखली. आपले जुने जाणते जे मित्र जे होते, जे आपल्याला सोडून गेले, यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली. त्या ठिकाणी धनगर समाजाचं मोठ्या स्वरूपाचं मतदान आहे. त्या धनगर समाजाच्या नेत्यांना त्यांनी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी धनगर समाजाचे जे आमदार जे होते, हारलेले जे आमदार होते, त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. या उलट भारतीय जनता पक्षाला माढ्याचा गट राखायचा होता, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी महादेव जानकर नावासारखे जे लोक होते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी यशस्वी स्वरूपाचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले, परंतु वेळेपर्यंत
राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट आणि भारतीय जनता पक्ष कमळ यांना कोणाला विजय मिळेल हे सुद्धा सांगता येणार नाही। त्या ठिकाणी तर आपल्याला माहीतच आहे की धनगर समाजाचं जे मतदान आहे मोठ्या स्वरूपाचं मतदान आहे। उत्तमराव जानकर धनगर समाजाचे नेते आपल्या बाजूला वळवण्यामध्ये शरद पवार यशस्वी झालेले आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे शेकापचे जे नेते आहे अनिकेत देशमुख यांनाही आपल्या बाजूला वळवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे। आणि नारायणप्पा पाटील जे निवडणुकीमध्ये हरलेले जे आमदार आहे धनगर समाजाचं नेतृत्व करतात, या तीनही लोकांना आपल्या पाठीशी घेण्यामध्ये शरद पवार मोठ्या स्वरूपाचे यशस्वी झालेले आहे। माड्यासाठी अखंड तांडव त्यांनी मोठ्या स्वरूपाचे प्रयत्न सुरू केलेले आहे। आणि त्या ठिकाणी कोण बाजी मारणार, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष विजय खेचून नेणार की राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट जो आहे हा विजय त्या ठिकाणी आणणार, याच ठिकाणी सर्वची सर्व जे ताकद आहे हे शरद पवारांची जे ताकद आहे। शरद पवार आपल्या पायाला भिंगरी बांधून त्या ठिकाणी सभा घेते आहे, कॉर्नर बैठका लावत आहे। त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा माढा मतदारसंघ जाऊ द्यायचा नाही, हा शरद पवार गटाचा झालेला प्रयत्न आहे। येणाऱ्या 4 जूनला शरद पवार यशस्वी होतात की देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यशस्वी होतात हे आपल्याला पाहावं लागेल। या 11 पैकी शेवटची जी लढत होती, जे पूर्ण भारताचं लक्ष त्या लढतीकडे आहे, तिथून मोठ्या स्वरूपाचे वादंग निर्माण झाले, मोठमोठे विषय आले आणि घरामध्ये फूट पडली असं जे म्हटलं जाते, ती लढाई म्हणजे बारामतीची लढाई होती। या ठिकाणी दोनच पक्षामध्ये लढाई आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ अशा स्वरूपाचे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच लढाई होती आहे। इथून जो वाद सुरू झाला म्हणजे मूळचे पवार आणि परके पवार हा वाद सुरू झाला, सून विरुद्ध मुलगी हा वाद या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा सुरू झालेला आहे। बाहेरचे विरुद्ध परके हा वाद या ठिकाणी सुरू झालेला आहे। मटकं फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणावरून सुरू झालेला आहे। या ठिकाणी भावनिकता विरुद्ध जे विकासाचं राजकारण अशा स्वरूपाचे मुद्दे या बारामतीच्या लढाईमध्ये होते आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी सरळ लढत होते आहे। या ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या बाजूने अजित पवारांची ताकद लागत आहे आणि सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये शरद पवारांची लढत त्या ठिकाणी मध्ये होते आहे। अजित पवारांनी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये प्रयत्न केला, विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करा, ही निवडणूक जी आहे विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी भावनिकतेची उदाहरणं अजित पवार गटानं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये दिली। अजित पवारांनी भावनिकतेचा मोठ्या स्वरूपामध्ये उल्लेख केला। याच्या उलट त्या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कोणत्या स्वरूपाचा भावनिकतेचा उल्लेख केलेला नाही, परंतु विकासाकडे ही निवडणूक न जाता शेवटी ही जे निवडणूक आहे ही निवडणूक पूर्ण भावनिकतेकडे झुकली आहे हे सुद्धा लक्षात येते। अजित पवारांच्या कोणत्याही आरोपाला उत्तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी दिलेलं नाही। उत्तर देण्याची जबाबदारी होती जे नातवाची होती। सर्व जे उत्तरं दिले, सर्वचा सर्व जो प्रतिकार जो केला, सर्व जे मॅच खेळले ते रोहित पवार खेळले। रोहित पवारांनी अजित पवारांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, प्रत्येक प्रश्नाला त्यांनी टोलवून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे मतदारसंघ जे आहे या ठिकाणी विजयबापू शिवतारे पुरंदर आणि त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील इंदापूर आणि त्या ठिकाणचा जो खडकवासला जो मतदारसंघ आहे, हे 3 मतदारसंघामध्ये अजित पवारांना किती मतदान होते यावर सुनेत्रा पवारांचा विजय अवलंबून आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध अजित पवार, कारण इथली जी लढत आहे बारामतीची याच्यावर पूर्ण देशाचं लक्ष आहे। अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई आहे। अजित पवार जर ही निवडणूक हरले तर अजित पवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार। येत्या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये जे निवडणूक होते आहे याच्यामध्ये कोणाला यश मिळतं हे आपल्याला पाहावं लागेल, कारण ही जी लढत आहे ही लढत मोठ्या स्वरूपाची आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं वर्चस्व कसं कायम राहणार हे आपल्याला या 11 लढतीमधूनच पाहायचं आहे। विजयासाठी या 4ही पक्षांना शुभेच्छा देऊया, अभक्षांना पण शुभेच्छा देऊया, सुरेश शेट्टींना शुभेच्छा देऊया, विशाल पाटलाला शुभेच्छा देऊया आणि आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।